सर्वांना नमस्कार. मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव. सर्वप्रथम तर मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जो सप्लाय आहे LPG सिलेंडर्सचा तो अगदी व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे, तर कोणीही पॅनिक होऊ नये आणि पॅनिक मोडमध्ये जाऊ नये आणि काही अफवा येत असतील तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू नये आणि अफवा देखील पसरू नये. आता बेसिक जो जिल्ह्याचा डेटा आहे तो मी सांगतो. आपल्याकडे सिंगल गॅसधारक सिलेंडरची संख्या 7,51,234 आहे. डबल गॅसधारक ग्राहकांची संख्या 4,84,816 आहे आणि असं मिळून एकूण गॅसधारक जे आहेत ते आपल्याकडे 12,36,050 आहे आणि त्यामधील उज्ज्वला गॅस धारकांची संख्या ही 2,73,508 एवढी आहे. आणि आपल्याकडे जो सप्लाय येतो तो 3 कंपन्यांच्या मार्फत येतो. HPCL, BPCL आणि IOCL. त्या तीनही कंपन्यांच्या सोबत आपण बैठक घेतली, त्यांचा पूर्ण स्टॉक देखील बघितलेला आहे आणि आपले प्रतिनिधी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी इन्स्पेक्शन देखील केलेलं आहे. या तीनही कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास 95 एजन्सीच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये हे सिलेंडर्स दिले जातात. तर त्यामध्ये डेली जो सप्लाय त्यांचा कन्झम्पशन आहे त्याच्यामध्ये 20,199 हे डोमेस्टिक युजर्स आहेत. कमर्शियल युजर जर आपण बघितले तर ते 3,04,444 आहेत आणि टोटल जर पूर्ण आपण दिवसाचं जर बघितलं तर तो 25,144 एवढा साठा त्यांच्याकडे सध्या सिलेंडरचा उपलब्ध आहे. आणि ट्रान्झिटमध्ये म्हणजे जे आता आपल्याकडे येत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे जे सिलेंडर्स आहेत ते 14,986 एवढे आहेत. जर आपण या तिन्ही कंपन्यांचं बघितलं तर HPCL कडे 3 दिवसांचा साठा आहे, BPCL कडे 2.11 दिवसांचा साठा आहे आणि IOCL कडे 2.12 दिवसांचा साठा आहे. जर आपण युज्युअल वेळेस जरी बघितलं तरी एवढाच साठा हा त्यांच्याकडे उपलब्ध असतो, स्टॉकमध्ये असतो आणि ट्रान्झिटमधला साठा देखील तेवढाच आहे. तर त्यामुळे डोमेस्टिक सप्लाय हा कुठेही हॅम्पर झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊ नये. डोमेस्टिक साठा हा फक्त ऑनलाईन बुकिंगद्वारेच मिळत आहे. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी ऑनलाईन बुकिंगचा ऑप्शन आहे. त्यानंतर EKYC देखील करणं बंधनकारक आहे. EKYC ही नागरिक स्वतः ऍपद्वारे करू शकतात किंवा जो आपल्याकडे सिलेंडर द्यायला येतो त्या माणसाच्या ऍपद्वारे देखील आपल्याला ते EKYC करता येते किंवा आपण नजीकच्या एजन्सीमध्ये जाऊन देखील EKYC करू शकता. आणि त्यानंतर ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड जो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती येतो याचा देखील उपयोग केला जाणार आहे, ज्यामुळे कुठेही साठेबाजी होणार नाही आणि जे ग्राहक आहेत जे ओरिजिनल ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंतच हे सिलेंडर पोहोचतील. अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यामध्ये आपल्या 15 तालुक्यांमध्ये 15 टीम्स देखील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आपण नेमलेले आहेत. त्या टीम्स देखील जाऊन या ठिकाणी इन्स्पेक्शन करणार आहेत सगळ्या एजन्सीचं आणि कुठलीही तक्रार जर नागरिकांची असेल तर त्यासाठी आपला आपत्ती व्यवस्थापनचा जो जिल्ह्याचा तक्रार क्रमांक आहे त्या तक्रार क्रमांकावरती आपण तक्रार नोंदवू शकता किंवा पर्टिक्युलर एजन्सी म्हणजे IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल यांच्याकडे जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यांचा ग्रीव्हन्स रिट्रेसलचा जो नंबर आहे तो देखील सध्या ऍक्टिव्ह आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे कॉल्स घेतले चाललेले आहेत. त्यांची बैठक घेऊन ह्या सगळ्या गोष्टींची सुनिश्चितता करण्यात आलेली आहे. तर जिल्ह्याचा आपला आपत्ती व्यवस्थापनाचा जो नंबर आहे तो आहे 2223-180. त्यानंतर HPCLचा जो नंबर आहे 1800-114141. त्यानंतर BPCLचा जो नंबर आहे 1800-224344 आणि IOCLचा जो नंबर आहे 1800-233-555. अशा प्रकारचे नंबर्स आहेत. तर नागरिकांनी कुठेही पॅनिक होऊ नये. साठा पुरेशा प्रमाणात आहे, येणारा साठा देखील पुरेशा प्रमाणात आहे, त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि आपल्याकडे काही ग्रीव्हन्सेस असेल